शेपूची भाजी अशी डाळ वगैरे टाकून खूप छान लागते. टिफिनलाही देता येते. भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबरही छान लागते. तर ही भाजी कशी करायची हे पाहण्यासाठी चला तर मग आपण सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण ही शेपू भाजी कशी बनवतात ते पाहूया. त्यासाठी आपण ही शेपू घेतलेली आहे, ती आता स्वच्छ धुवून घेणार. ही आपण भाजी धुतलेली आहे, ती थोडा वेळ निथळण्यासाठी ठेवलेली आहे. ती थोडी निथळून घ्यायची आहे. ही अशी कट करून घ्यायची आहे. ही थोडी कट केली आहे आपण, राहिलेली ही अशीच कट करून घेऊया. आपली सगळी भाजी अशी कट करून झालेली आहे. ही थोडी मुगाची डाळ आपल्याला निसून भिजून धुवून घ्यायची आहे. ही मुगाची डाळ आपण चांगली निवडून धुवून घेतलेली आहे. आपण शेपू भाजीसाठी आपण थोडं लसूण सोलून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे. तर हे शेंगदाणे आता आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजण्यासाठी आपण कढई गरम करून त्यात शेंगदाणे असे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत. कमी गॅसवर भाजले की ते छान कुरकुरीत होतात, म्हणून कमी गॅसवरच भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले शेंगदाणे आपण काढून घेऊ. हे शेंगदाणे थोडे थंड झाले की मग हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता हे थोडे जाडसरच वाटून घ्यायचे आहे आपल्याला. हे पहा आपण असे जाडसर वाटून घेतलेले आहे. जास्त बारीक नाही करायचे. कढई गरम करून त्यात 1.5 पळी तेल घालून घ्यायचे. हे बघा 1.5 पळी तेल घातले आपण. त्यात आपल्याला हे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरचीचे वाटण घालून घ्यायचे आहे. थोडेसे असे परतून घ्यायचे आहे. त्यात आता मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. मुगाची डाळ ही चांगली तेलात अशी परतून द्यायची आहे आणि हे कमी गॅसवरच परतवायचे आहे. आपलं वाटण हे चांगले परतले. मुगाची डाळ ही चांगली अशी लालसर झालेली आहे. त्यात आता आपण शेपू घालून घेणार. शेपू पूर्ण घातलेली आहे. आता ती चांगली हलवून घ्यायची आहे. हे सर्व चांगलं हलवून घ्यायचे आहे. सर्व भाजीला आपला मसाला आणि डाळ लागली पाहिजे असे. छान मिक्स झाले आहे. त्यात आता थोडे मीठ घालून घ्यायचे. हे पण सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे. भाजीत आपण थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत. आपण थोडेच पाणी टाकलेले आहे आणि झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिट आपण भाजीला शिजून घेणार आहोत. 8 मिनिटं अशी झाकून शिजून द्यायची आहे. 8 मिनिटानंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. हे पहा, ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे. याच्यात डाळ टाकल्यामुळे मुलांनाही खूप आवडते आणि मोठ्यांनाही खूप आवडते. तर अशी भाजी नक्की ट्राय करून पहा. मुगाच्या डाळीमुळे त्याला वेगळीच टेस्ट येते. अशी भाजी तुम्ही टिफिनसाठीही बनवू शकतात.
ही भाजी आणि झटपट होणारी आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबरही छान लागते. अशी भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी होते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. महाराष्ट्रीयन स्वादमध्ये आपल्याला अशाच नवनवीन रेसिपी भेटत जातील. तर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन रेसिपी टाकेल त्यावेळेस तुम्हाला समजेल आणि तुम्ही रेसिपीचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.